1947 भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. ब्रिटिश भारत सोडून जाणार होते आणि देशाला एक नेत्याची गरज होती जो या नव्या भारताचं नेतृत्व करेल. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळी बहुतेकांना वाटत होतं की भारताचे पहिले पंतप्रधान होतील सरदार वल्लभभाई पटेल. पण झालं काहीतरी असं की पंतप्रधान बनले पंडित जवाहरलाल नेहरू. ही कथा फक्त राजकारणाची नाही, ही कथा आहे शक्ती, सत्तेच्या खेळाची आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या एक महान नेत्याची. तुम्ही ऐकलात का, असा एक माणूस होता ज्याने ब्रिटिश साम्राज्याच्या लोखंडी राजवटीला डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, ज्याने 560 पेक्षा जास्त संस्थानं एकत्र आणून भारताचं नकाशाचं रूप बदललं, ज्याला जग आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणतात. आज आपण बोलणार आहोत सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी. एक नेता, एक दूरदर्शी, ज्याच्याशिवाय आजचा एकसंध भारत अस्तित्वातच नसता. या व्हिडिओमध्ये आपण खूप कमी लोकांना माहिती असलेली माहिती सरदार वल्लभभाई पटेल बद्दल जाणून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि म्हटल्यावरही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करून द्या यार. आणि माझ्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही चेक करू शकता. प्रारंभिक जीवन. सरदार पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नाडियाड या गावात झाला. एकदा तापात असतानाही त्यांनी शेतीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. ते वकील झाले, पण मनात स्वतंत्र लढ्याची ज्वाला होती. एक इंग्रज अधिकाऱ्याने एक भारतीय शेतकऱ्याला अपमानित केलं आणि त्या घटनेने पटेल यांच्या मनात क्रांतीचं बी पेरलं. महात्मा गांधी यांना भेटल्यानंतर ते खऱ्या अर्थाने लोकांचे नेता बनले. त्यांनी खेडा सत्याग्रह, बारडोली सत्याग्रह यांचं नेतृत्व केलं, जिथे शेतकऱ्यांनी कर भरण्यास नकार दिला आणि इंग्रज सरकारला झुकावं लागलं. बारडोलीच्या विजयामुळेच त्यांना सरदार ही उपाधी मिळाली. लोक त्यांना आपलं वकील नव्हे, आपला तारणहार म्हणू लागले. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण देशाचे तुकडे तुकडे झालेले होते. ब्रिटिशांनी भारतातील 562 संस्थानांना स्वतंत्र राहण्याचा किंवा पाकिस्तानात जाण्याचा पर्याय दिला. त्यावेळी पंतप्रधान नेहरू राजकारण सांभाळत होते. पण देश एकत्र आणण्याचं जबरदस्त काम सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे सचिव V.P. मेनन यांनी केलं. ते प्रत्येक संस्थानाच्या राजांना भेटले, काहींना समजलं, काहींना कठोर इशारा दिला. ते म्हणाले, ही भूमी माझी आई आहे, तिचा एकही तुकडा मी गमवू देणार नाही. या कामामध्ये हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर हे 3 संस्थान सर्वात कठीण होते. सरदारांनी लष्करी आणि राजनैतिक दबाव एकत्र वापरून जुनागड भारतात विलीन केलं. हैदराबादमध्ये ऑपरेशन पोलो ही रहस्यमय लष्करी कारवाई त्यांनी गुप्तपणे आखली. फक्त 5 दिवसात निजामाचं राज्य संपवलं आणि हैदराबाद भारतात सामील झालं. काश्मीरमध्ये जेव्हा पाकिस्तानाने हल्ला केला तेव्हा पटेल म्हणाले, जर मला काश्मीरची जबाबदारी दिली असती पहिलेच तर एकही इंच गमावला नसता. त्यांचा तो आत्मविश्वास आजही लोकांना प्रेरणा देतो. आपण एक दुसरा इन्सिडेंट बघणार आहोत. 1946 साली काँग्रेस पक्षात काँग्रेस अध्यक्ष निवडणुका होत होत्या आणि तेच पद ठरवणार होतं की कोण होईल भारताचा पहिला पंतप्रधान. त्या निवडणुकीसाठी 15 प्रांतीय समित्यांपैकी 12 समित्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव सुचवलं, तर नेहरूचं नाव एकाही समित्याने सुचवलं नव्हतं. होय, तुम्ही बरोबर ऐकले. मग नेहरू पंतप्रधान कसे झाले? चला ही स्टोरी आपण आता बघूया. त्या काळात काँग्रेसच्या सर्वोच्च व्यक्ती म्हणजेच महात्मा गांधी. नेहरूंना वाटत होतं की ते आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक लोकप्रिय आहेत. पंतप्रधान होण्याची त्यांची तीव्र इच्छा पण होती, पण सर्व मते पटेल यांच्या बाजूला होती. इतक्यात एक घटना घडली. नेहरूंनी गांधीजींना सांगितलं की जर मी पंतप्रधान नाही झालो तर मी मंत्रालयात काम करणार नाही. गांधीजींना देशात फूट पडू नये असं वाटत होतं. त्यांनी पटेलांना बोलवलं आणि शांतपणे विचारलं. बापू म्हणाले, वल्लभ, जर देशाच्या एकतेसाठी तुला पद सोडावं लागलं तर तू तयार आहेस का? आणि सरदार पटेल म्हणाले, जर देशासाठी माझं पद अडथळा ठरत असेल तर मी ते आनंदाने सोडेल. असं करून सरदार पटेल मागे हटले. नेहरू झाले भारताचे पहिले पंतप्रधान. 15 डिसेंबर 1950 बॉम्बे येथील बिर्ला हाऊसमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक जमले, पण अनेकांना खंत होती, ज्या माणसाने देश एकत्र केला त्याला जिवंतपणे हवे तितके सन्मान मिळाले नाही. 2018 मध्ये गुजरातमध्ये त्यांचा 182 मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला. जगातील सर्वात उच्च पुतळा. ही फक्त एक मूर्ती नाही तर एक प्रतीक आहे, एका माणसाच्या लोखंडी इच्छाशक्तीचं, त्यागाचं आणि न तुटणाऱ्या एकतेचं. सरदार पटेलांनी फक्त देश एकत्र केला नाही, तर त्यांनी एक भारत हा विचाराला जन्म दिला. त्यांनी सांगितलं होतं, स्वतंत्र मिळवणं सोपं आहे, पण ते टिकवणं तितकंच आव्हानकारक आहे. आणि आज आपण जर एकसंध भारतात राहतोय, तर त्यामागे आहेत त्याच एकाच व्यक्तीची लोखंडासारखी इच्छाशक्ती, सरदार वल्लभभाई पटेल. जर तुम्हाला ही माहिती प्रेरणादायक वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सत्वतत्व मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अजूनही अशीच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत.